सध्या या जगामध्ये कोणाला कशाची सवय लागेल हे सांगता येत नाही. बरं, ही सवय चांगली असेल तर हरकत नाही. मात्र ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यात पतीला मारण्याची जी सवय पत्नीला लागलेली आहे, तीची सवय आता आपल्या महाराष्ट्रात देखील लागली की काय याची शंका येऊ लागली आहे. कारण जर तुम्ही गेल्या 6 महिन्याचा महाराष्ट्रातील अशा प्रकरणाचा आढावा घेतला तर जवळपास 10 ते 15 पतीला पत्नीनं अशाच प्रकारे संपून टाकल्याची माहिती क्राईम रिपोर्टमध्ये मिळत आहे. पण ही लागलेली सवय कशामुळे लागली आणि नेमकं महिलांच्या डोक्यात एवढी सूड भावना का निर्माण होते ते प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. अशाच प्रकारच्या घटनांमध्ये अजून एका पतीचा मृत्यू झाला असता. त्याला गाडून मारण्याची पूर्ण तयारी पत्नीनं केली होती, पण तिचा तो डाव फसला गेला आणि पतीला जेव्हा जाग आली तेव्हा त्यांच्यासमोर पोलीस दिसले आणि त्याचा जीव वाचला गेला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यावेळी त्याने जी काही माहिती दिली ती अतिशय धक्कादायक आहे. तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. बारामती शहराच्या जामदार रोडवरची इंद्रप्रस्थ कॉलनी सोसायटी आणि सोसायटीतला फ्लॅट नंबर 9 यामध्ये प्रवीण जगताप, शर्मिला जगताप हे दाम्पत्य राहतं. हे गेल्या 10 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं. त्यांना 2 मुलेसुद्धा आहेत. 41 वर्षीय प्रवीण जगताप हे बीटेक इंजिनियर असून बारामतीमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत ते सहाय्यक अभियंता म्हणून देखील काम करतात. त्यांची पत्नी 38 वर्षाची शर्मिला हिने सुद्धा B.Pharm केलेलं आहे, D.Pharm केलेलं आहे. ती सुद्धा एका ठिकाणी नोकरी करते. या कुटुंबाचं सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं. मात्र 30 जुलैच्या रात्री या घरात एक हादरवणारा प्रकार घडला. ज्या पद्धतीने माध्यमामध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यानुसार 30 जुलैच्या रात्री शर्मिलानं आपला नवरा प्रवीण जगताप याला ज्यूसमधून गुंगीचं औषध दिलं. त्याच्यासोबत झोपेच्या गोळ्या देखील तिने त्यामध्ये टाकल्या होत्या. या औषधाचा परिणाम होऊन प्रवीण जगताप हे काही वेळातच बेशुद्ध पडले आणि त्यानंतर शर्मिलाने घरातच असलेल्या लाकडी बॅटनं प्रवीण यांच्या डोक्यावर आणि शरीरावर जोरदार मारहाण करायला सुरुवात केली. शुद्धीत नसल्यामुळे त्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडला नाही. ते आरडाओरड देखील करू शकले नाही अथवा कोणाला मदतीला देखील बोलू शकले नाही. आपल्याला कोण मारतं याची साधी सुधी कल्पना सुद्धा प्रवीण जगताप यांना नव्हती. काही माध्यमांमध्ये तर अशा बातम्या आलेल्या आहेत की 30 जुलैच्या रात्री 11:30 वाजता हा सर्व प्रकार घडलेला आहे. रात्रभर शर्मिलाने प्रवीण यांना मारहाण केली. शुक्रवारी 31 जुलैला सुद्धा प्रवीण हे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना आपल्यासोबत काय घडतंय, काय घडलंय हे देखील माहिती नव्हती. मात्र आपल्या नवऱ्याला रात्रभर अमानुष मारहाण करणाऱ्या शर्मिलाच्या डोक्यात मात्र एक भलताच प्लॅन शिजायला सुरू झाली होती. काही माध्यमांमध्ये अशाही बातम्या आलेल्या आहेत की शर्मिलाने या सगळ्या दरम्यान मजुरांना बोलावून घेतलं, जे मिस्त्री काम करतात त्यांना बोलावून घेतलं आणि घराच्या हॉलच्या गॅलरीमध्ये एक कायमस्वरूपी कट्टा करायचा आहे असं तिने त्या मजुरांना सांगितलं. त्यानंतर मजुराकडून त्या गॅलरीमध्ये एका कोपऱ्यात एक कट्टा बांधायचं ठिकाण देखील ठरवण्यात आलं. त्यानुसार विटा आणण्यात आल्या, सिमेंट आणण्यात आल्या आणि वाळू देखील थोड्या प्रमाणात आणण्यात आली. त्या ठिकाणी काम सुरू झालं होतं. विटा सिमेंटच्या मदतीने 1 फुटाचा कट्टा त्या ठिकाणी बांधून पूर्ण झाला होता आणि त्याच वेळी शर्मिलाने जे काम सुरू होतं त्या मिस्त्रींना सांगितलं की तुम्ही थोडा वेळ बाहेर जा, मला थोडं काम आहे. आता त्यानंतर ते मिस्त्री वगैरे ते बाहेर गेल्यानंतर शर्मिलाने त्याच ठिकाणी ज्या पद्धतीचा कांड करायला सुरुवात केली होती, तिच्या पतीला ज्या पद्धतीने तिने बेशुद्ध केलं होतं त्याला उचललं आणि त्या कट्ट्याच्या जे खड्डा केलेला होता त्या खड्ड्यामध्ये ठेवलं. आता खड्ड्यामध्ये ठेवल्यानंतर थोड्या वेळाने ज्यावेळेस मिस्त्री आले आणि मिस्त्री आल्यानंतर त्यांनी कडाप्पा बसण्यासाठी वरी उचलला त्यावेळेस त्यांना आतमध्ये एका गोणीमध्ये चादरीमध्ये गुंडाळलेलं काहीतरी दिसलं. ठिकाणी एक सिमेंटचं पोतं देखील त्याच्यावरती टाकण्यात आलेलं होतं. आता ज्या पद्धतीने मिस्त्रीने त्या हालचाली पाहिल्यानंतर ते तात्काळ ठिकाणीहून त्यांनी तात्काळ धूम ठोकून थेट खाली आले आणि खाली आल्यानंतर त्यांनी 112 क्रमांकाला फोन केला आणि फोन केल्यानंतर इंद्रप्रस्थ सोसायटीतल्या फ्लॅट नंबर 9 मध्ये संशयास्पद हालचाली झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते आणि शर्मिला प्रवीण जगताप यांना ज्यावेळेस पतीविषयी माहिती विचारली होती त्यावेळेस ते पुण्याला गेल्याचं तिने सांगितलं. मात्र घराची झाडाझडती घेतली असता अपूर्ण चौथऱ्याच्या आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत प्रवीण जगताप आढळले आणि त्यांचा जीव वाचवण्यात आला. चौकशी दरम्यान शर्मिलाने सांगितलं की पती आपला आदर करत नव्हता आणि आपल्याला मोलकरणीसारखी वागणूक देत होता. वारंवार वाद होत असल्यानं रागाच्या भरात हे कृत्य केल्याचा दावा शर्मिलानं केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रवीण यांना दिलेल्या गुंगीसाठी वापरलेल्या औषधीची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. पण या सर्व दरम्यान आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकारानंतर स्वतः प्रवीण जगताप यांनी सुद्धा काही माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यात. यामध्ये त्यांनी आपल्या बायकोवर काही धक्कादायक आरोप केले. शर्मिलानं मला रात्री झोपेच्या गोळ्या दिल्या, त्यानंतर पुढील 2 दिवस मला काही कळालं नाही. शनिवारी सकाळी मला कोणीतरी मारतंय इतकंच कळत होतं.
मी शुद्धीत मारू नका असं ओरडत होतो. मला बॅटनं मारण्यात आलं, पण बाकी काय झालं त्याबद्दल मला काहीच कळालं नाही. जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये शुद्ध आली तेव्हा मला नातेवाईकांनी सांगितले की मला कट्ट्यात जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा गवांड्यामुळे, ज्या मिस्त्रीमुळे हा प्रकार उघडकीस आला हे मला समजलं. माझी दोन्ही मुलं माझ्या सासरचे लोक घेऊन गेलेत. तर माझ्या आईचं फ्रॅक्चर झालेलं आहे. तिलाही शर्मिलाने त्या रात्री गुंगीच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या माझ्या आईला सुद्धा या सगळ्याची कसलीच कल्पना नव्हती. पण मारहाण होत असताना आवाज तिला आला तेव्हा तिला थोडीशी जाग आली. त्यानंतर तिने माझ्या भावाशी संपर्क साधून त्याला बोलावून घेतलं. जेव्हा माझा भाऊ आला तेव्हा पोलीससुद्धा तिथे पोहोचले होते, असं प्रवीण जगताप यांनी काही माध्यमांना सांगितलंय. शर्मिलाने असं करण्यामागं नक्की कारण काय आहे हे माध्यमांनी प्रवीण यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की आमच्यात कसलेही वाद नव्हते, सगळं काही नॉर्मल सुरू होतं, आर्थिक अडचणीसुद्धा नव्हत्या. माझा 1 करोडचा टर्म इन्शुरन्स आहे, तसंच आणखी 3 इन्शुरन्स 2 कोटींचे आहेत, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यासाठीच तिने हे केलं का हा संशय देखील आहे. तसेच यामध्ये जादूटोण्याचं अँगल देखील आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मला उचलून कट्ट्यात टाकणं हे तिला एकटीनं शक्य नाही, त्यामुळे यामध्ये आणखी कोणाचा तरी सहभाग आहे. त्यावेळी तिथे आणखी कोणतरी साथीदार होता असा मला संशय आहे. तिचे 2 सिम कार्ड होते, त्याचे CDR पोलिसांनी तपासावेत. शर्मिला बारामती डॉक्टर गोरक्ष मोहिते पाटील यांच्याकडे नोकरी करत होती. त्यांचाही नंबर तिच्याकडे आहे. तिने एक कुऱ्हाडसुद्धा घरात आणली होती. ती कशासाठी आणली होती, तिला झोपेच्या गोळ्या कशा मिळाल्या, या सगळ्यांचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी प्रवीण जगताप यांनी केली. ज्या प्रकारे शर्मिलाने पतीला संपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, तिचा तो प्लॅन अर्धवट फसला. मात्र जेव्हा पती जगताप हे शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की शर्मिलाला बरोबर आणखी एक कोणीतरी दुसरा व्यक्ती होता. मग शर्मिला आणि दुसऱ्या व्यक्तीचे काही प्रकरण होते का याचा देखील तपास आता पोलीस करत आहेत. मात्र एका मिस्त्रीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे अजून एका पतीचा जीव वाचला. मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि पाहत राहा क्लिक टू न्यूज चॅनल. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.